सर्वांच्या पोटामध्ये कावळे शिरलेले आहेत. 9ची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता मला वाटतं जास्त काय बोलणं पण संयुक्तिक ठरणार नाही. फक्त मगापासून मी ह्या फॅमिलीकडे पाहतो आहे. हा जो काय बॅनर आहे त्याच्याकडे पाहतो आहे. थोडीशी छोटी आठवण सांगतो. 2005-06 साली आम्ही बोरिवलीला सद्गुरूंच्या दर्शनाला गेलो होतो. माझी मुलं होती, अजून लहान मुलं बरीच होती आणि सद्गुरूंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्यांदाच बोरिवली कार्यालयात आली आणि असे काही छानपैकी तेजस्वी दिसत होते की आल्याबरोबर तो काळा गॉगल मस्तपैकी आले की आमच्या मुलांना म्हणतायत, हा दिसतोय का नाही मी हिरो आता. त्या प्रसंगाचं आठवण यायची काय कारण आहे. आता जेव्हा मी हे फोटो पाहतो आहोत आणि तुम्हालाही पाहतो आहोत, तुमचे ते मेडल्स पाहतो आहोत, तुम्ही अगदी जीवनविद्येचेही हिरो आहात, देशाचेही हिरो आहात. आणि तुम्हीच नाही तर पुढे गेले जामी त्यांच्याकडे पाहत होतो मी. खरोखरच ते तुम्ही पण हिरोईन आहात आणि काही तू पण हिरोईन आहे. आणि म्हणून अशा ह्या आनंदाच्या प्रसंगामध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. जास्त काही सांगणार नाही कारण माईक आल्यावर ते 1 तास सोडायचा नाही अशी माझी स्वभाव असतो. पण आता ह्या स्वभावाला आपण मोड घालूया आणि त्यांना खूप 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 शुभेच्छा. सद्गुरू सांगतात स्वार्थ हेच सत्य आहे आणि म्हणून मी ह्या स्वार्थाच्या पोटी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, त्यांची 100वी साजरी करण्याची आम्हाला सर्वांना संधी प्राप्त हो अशी सद्गुरूंकडे प्रार्थना करतो. आहे का नाही स्वार्थ साधला का नाही मी आता 70 म्हणजे 95 वर्ष मी आयुष्य म्हणून घेतलं आणि कुणी जर असतील तर सर्वजण अजून किती आपण 25 वर्ष आयुष्य बघून घेतलेलं आहे नाही का. म्हणजे स्वार्थ हे किती सत्य आहे. म्हणून त्यांना परत एकदा निरोगी असं आयुष्य लाभू दे. 100वी करण्याचं भाग्य आम्हाला मिळेल. दर महिन्याला खात्यामध्ये येत आहे त्यामुळे ते काही कमी नाही, भरभराट झालेलीच आहे. फक्त आपल्याला शरीर साक्षात परमेश्वर आणि आरोग्य काही असं जीवन आपल्याला लाभो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी शेवटी बोलण्याची संधी दिली. खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांचे. जय सद्गुरू, जय जीवन विद्या विठ्ठल.